जालना शहराचा चंदनझिरा परिसर. गुरुवारी संध्याकाळची 7:30ची वेळ. सर्व काही शांत वाटत होतं, पण याच शांततेत एक भयानक वादळ लपलेलं होतं. एका अशा सुडाचा प्रवास ज्याची ठिणगी 5 वर्षांपूर्वी पडलेली होती. 5 वर्षांपूर्वी लक्ष्मण उमरे यांची हत्या झालेली होती. या हत्येचा मुख्य आरोपी होता जितेंद्र रवी अडसूळ. याच गुन्ह्यासाठी तो कारागृहात शिक्षा भोगत होता. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. काही दिवसांपूर्वीच जितेंद्र हा जामिनावर बाहेर आलेला होता. गुरुवारी जितेंद्रच्या चिमुरडीचा वाढदिवस होता. आपल्या पत्नीला आणि मुलांना भेटण्यासाठी तो आतुर होता. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी तो चंदनझिरा येथे पोहोचला. पण त्याला कल्पनाही नव्हती की ज्या मृत्यूचा सौदा त्याने 5 वर्षांपूर्वी केला होता, तोच मृत्यू आज त्याच्या दारात उभा आहे. जितेंद्र घराबाहेर पडला. त्याच्या मागे त्याची पत्नी आशा अडसूळ चालत होती. तिला भीती होती की पुन्हा काही वाद होऊ नये. पण मटण गल्ली जवळ येताच काळजाचा थरकाप उडाला. अंधारात दबा धरून बसलेले 3 हल्लेखोर अचानक समोर आले. त्यात एक चेहरा असा होता ज्याच्या डोळ्यात 5 वर्षांपासून धगधगणारी सुडाची आग होती. तो होता मृत लक्ष्मण उमरे यांचा अल्पवयीन मुलगा. काही समजायच्या आतच त्या मुलाने आपल्या मित्रांच्या मदतीने जितेंद्रवर खंजीरने सपासप वार करायला सुरुवात केली. तो सूड इतका भयानक होता की पत्नी आशा आपल्या पतीला वाचवण्यासाठी हतबल होऊन पाहत राहिली. डोळ्यांदेखत रक्ताचा सडा पडला आणि जितेंद्र अडसूळ यांचा खेळ तिथेच संपला. बापाच्या खुनाचा बदला मुलाने घेतला. पण या चक्रात पुन्हा एकदा रक्ताने माखलेला इतिहास लिहिला गेलाय. गुन्हेगारीचा हा रक्ताळलेला प्रवास कधी थांबणार असा प्रश्न आता निर्माण होतोय. जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीचा अशा प्रकारे शेवट होणं ही कायद्याची भीती संपल्याची लक्षणं आहेत का, असा सवाल आता जालना जिल्ह्यामध्ये उपस्थित केला जातोय.